जैन मित्रांनो, स्वराज्य करिअर अकॅडमी टिटवाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। ठीक आहे, आपण जर सरळ सेवेची भरती करत असाल, त्याचबरोबर इतर ज्या काही परीक्षा असतील, मग तुमची पोलीस भरती असू दे, रेल्वेची असू दे किंवा गट क ब ड कुठली असू द्या, साधारण प्रत्येक परीक्षेची तयारी करताना आपल्याला मराठी विषय हा 20 ते 25 मार्कांना असतो आणि त्याची जर तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून त्या विषयाचं नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे। तर बघा, या ठिकाणी आपण ज्यावेळेस मराठी विषय अभ्यासाला घेतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की फार सोपं आहे भाऊ, पण ते तसं नसतं राव। बघा इकडे जरा, या ठिकाणी आपण ज्यावेळेस सुरुवात करतो ती सुरुवात अत्यंत सोप्या पद्धतीने झाली पाहिजे। तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते तुम्ही अगदी मनापासून घ्या। ठीक आहे, आता तुम्ही नवीन आहेत ना, तर माझ्यासाठी खास आहेत तुम्ही। बस जो मुलगा आजच तयारी करतोय, आजपासूनच अभ्यासाला लागलाय, त्याने जर हा व्हिडिओ बघितला तर खरोखरच त्याला मदत होणार आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एक स्टेप अप आहात, म्हणजे तुमची तयारी पूर्वीपासूनच चालू आहे, तर तुमची 100% रिव्हिजन झाल्याशिवाय राहणार नाही। तर मुद्द्यावर येतो मी। आपण आता या ठिकाणी मराठीचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, ज्याच्यावर तुम्ही 100 मार्काचा पेपरसुद्धा काढू शकता, असा एकमेव टॉपिक तो बघणार आहोत। आणि टॉपिकचं नाव आहे वर्णमाला। टॉपिकचं नाव काय? तर वर्णमाला। बघा इकडे, वर्णमाला। आता वर्णमाला म्हणजे काय? आता तुम्ही साधारणतः विचार केला तर मालेचे प्रकार भरपूर बघतो आपण। ज्यावेळेस तुझं भाऊ सिलेक्शन होतं त्यावेळेस तुझा सत्कार करण्यासाठी जो हार आणला जातो ती सुद्धा एक मालाच आहे। त्या मालेमध्ये तुला फुलं बघायला भेटतात आणि ते आनंदाचे असतात, बरोबर। पण ही माला जी बघणार आहेत आपण, ती वर्णांची माला आहे। आणि या वर्णांच्या मालेमध्ये तुला जे काही गुंपायचंय ते आज मी शिकवणार आहे तुला या ठिकाणी। ठीक आहे, मग बघ आता ज्याप्रमाणे आपण फुलांची माळ तयार करतो त्याप्रमाणे वर्णांची सुद्धा माळ या ठिकाणी तयार केली जाते। ती कशी आहे, त्याच्यामध्ये काय काय असते, याचाच आपल्याला अभ्यास करायचा आज। ठीक आहे, मग सुरुवातीला मी तुला वर्ण म्हणजे काय हे क्लिअर करून देतो अगोदर। बघ, वर्ण म्हणजे काय रे? तर बघा, आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात। थोडक्यात सांगायचं झालं तर काय, जे काही आपण तोंडातून बोलतोय त्याच्यातून जे मूळ ध्वनी निघतात त्या मूळ ध्वनींना आपण काय बोलतो? वर्ण असे म्हणतो। बघा, इकडे लक्ष द्या। तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता माझ्याबरोबर। आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय बोलतो आपण? वर्ण असे म्हणतात। हे मी पूर्ण करत नाही, ते तुम्हाला करायचं आहे। माझ्याबरोबरच तुम्ही बघता बघता जरी नोट्स कॅरी केली, लिहायला सुरुवात केली तरी काय हरकत नाही। बघा, सुरुवातीपासून समजून घेऊ आपण वर्ण म्हणजे काय। तर वर्ण म्हणजे आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय बोलतो? वर्ण असे म्हणतो। आता याच मूलध्वनींचं काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता तुम्हाला एक प्रश्न अजूनही पडला असेल की मास्तर, आता या ठिकाणी तुम्ही जे लिहिलं मूलध्वनी, आता हे काय आहे बाबा, आहे का नाही? प्रश्न पडलाच पाहिजे आपल्याला। तर मूलध्वनी म्हणजे काय, तर हे पण तुम्हाला आपल्याला सांगायचंच आहे। तर बघा, या ठिकाणी मी पुन्हा लिहितो मूलध्वनी। कळत आहे? मूलध्वनी। ठीक आहे, आता हे तुम्हाला कधी कळणार आहे? ज्या वेळेस तुम्ही प्रॉपर पूर्ण वर्णमालेचे जेवढे काही आपले भाग आहेत ते सिरियलनुसार बघाल तर त्याच्यानुसार तुम्हाला हळूहळू लिंक लागणार आहे, बरोबर। कारण तुम्ही आत्ताच नुकतीच तयारी करताय किंवा तुमचा अभ्यास झालाय तर काय प्रॉब्लेम नाही। पण मी पहिल्यांदाच बोललो की जे पुरं आत्ताच तयारीला लागलेत त्यांच्यासाठी आजचा लेक्चर हा खास आहे आणि तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा। बघा, त्याच्यानंतर मूलध्वनी म्हणजे काय, तर या ठिकाणी ज्यांची फोडच करता येत नाही, फोड समजते तुम्हाला? ज्यांचं विभाजन करता येत नाही, ज्यांना वेगळं करता येत नाही, त्यांना आपण काय बोलतो? तर मूलध्वनी म्हणतो। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या वर्णांची फोड करता
येत नाही. कळतंय तुम्हाला? तुम्हाला प्रत्येक मुद्दा आणि मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करून दिला जाईल, फक्त तुम्ही बघण्याची तयारी ठेवा. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघत होतो वर्णमाला. याच्यामध्ये तुम्हाला वर्ण म्हणजे काय सांगितलं, त्याच्यानंतर मूलध्वनी त्याच्यामध्ये टॉपिक आला. तर मूलध्वनी म्हणजे काय, तर ज्या वर्णांची फोड करता येत नाही अशा वर्णांना आपण काय बोलतो, तर मूलध्वनी असे म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर 1 मिनिटासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर वर्ण म्हणजे काय बघा, या ठिकाणी वर्ण म्हणजे मुळात रंग असं म्हणलं जाते. वर्णाला काय बोलतो आपण, वर्ण म्हणजे रंग. ठीक आहे. पूर्वी काय केलं जायचं, या रंगांच्या सहाय्याने भिंतींवर दगडांवर या ज्या आहेत ना याचं लेखन केलं जायचं, मूळ अक्षरांचं. ठीक आहे. मुळाक्षरांचं काय केलं जायचं, लेखन काय केलं जायचं, म्हणून त्याला पण नाव पडलं वर्णमाला. आता या वर्णमालेचं आपण काय बोलतो अजून, तर याला बोलतात अक्षरमाला. याला बोललं जाते अक्षरमाला. ठीक आहे. यालाच बोलतात, अजून बोलतो आपण याला मुळाक्षरे. ही देखील 2 नाव आहेत. पूर्वी काय व्हायचं, तर धुळीवर सुद्धा लिखाण केलं जायचं, तेव्हा पाट्या वगैरे नसायच्या, त्यामुळे यांनाच धुळाक्षरे असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याचं लेखन कसं केलं जायचं, धुळीवर केलं जायचं. ठीक आहे. सुरुवातीला आपण बेसिक बघितलं वर्णमाला म्हणजे काय, यालाच आपण अक्षरमाला पण म्हणतो आणि याला मुळाक्षर पण म्हणतात. तर त्याच्यामध्ये बघत होतो आपण वर्ण म्हणजे काय, तर आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय बोलतो, तर वर्ण असे म्हणतो. आणि मूलध्वनी म्हणजे काय, तर ज्या वर्णांची फोड करता येत नाही अशा वर्णांना आपण काय बोलतो, तर मूलध्वनी असे म्हणतो. ठीक आहे. आता येऊ आपण आपल्या मेन मुद्द्याकडे. या ठिकाणी आपल्याला वर्णमाला बघत असताना या वर्णमालेचे काही भाग आहेत आहे ना, त्याची रचना आहे ती बघायची. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी आपण काय करणार, तुमच्या सुरुवातीला बघणार स्वर. स्वर किती आहेत रे, तर एकूण स्वर आहेत 14. त्याच्यानंतर काय बघणार, स्वरादी. काय बघणार, स्वरादी. तर स्वरादी किती आहेत, 2. त्याच्यानंतर पुढे जाऊन अजून काय बघायचे आपल्याला, तर विशेष संयुक्त व्यंजन. हे स्टेप बाय स्टेप आपण बघतच राहणार आहेत. पण त्याच्या अगोदर आपण बघूयात आता स्वर म्हणजे काय. ठीक आहे. तर स्वर म्हणजे काय बघू आपण. ठीक आहे. बघा इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय, तर स्वर म्हणजे काय हे बघायचं. आता स्वर म्हणजे काय आणि एकूण किती येते, तर एकूण स्वर आहेत आपले 14. एकूण स्वर किती रे, तर 14. तर या ठिकाणी बघा हे स्वर आपण म्हणजे काय, तर जे वर्ण ज्यावेळेस आपण उच्चारतो, जे वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील कोणत्याही भागात स्पर्श होत नाही त्यांना काय म्हटलं जाते, तर त्यांना स्वर म्हणतात. बरोबर. काय म्हणलं मी, जे वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील कोणत्याही भागास स्पर्श होत नाही. ठीक आहे. जे वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील कोणत्याही भागात स्पर्श होत नाही त्यांना आपण काय बोलतो, तर त्यांना आपण स्वर म्हणतो. बघा प्रयत्न करा तुम्ही. बघा अ बोला, अ, आ, ई, ई. बघा उच्चार करताना हे जे स्वर आपण काढतो तर यांचा उच्चार होत असताना जीभ आणि मुखातील जे काही भाग आहेत, तुमचे दात असू द्या, याच्यामध्ये मुर्दा, वत्स आहे ना, टाळू किंवा तालू बोलतो आपण त्याला उच्चार स्थानामध्ये बघायला गेलो तर मग या कुठल्याही भागाला जिभेचा स्पर्श होत नाही ज्यावेळेस आपण यांचा उच्चार करतो.
तर मग असे हे काय तर स्वर. ठीक आहे, मग आता एकूण स्वर तर तुम्हाला लिहून दाखवले मी, पण ते कोणते, त्यांचा क्रम काय हे देखील आपल्याला माहित पाहिजे. ते कुठल्या विशिष्ट क्रमाने येतात, कोणाच्या नंतर कोण येते याची कल्पना आपल्याला असायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण बघूयात आता एकूण स्वर. तर आपण किती म्हणले, एकूण स्वर आहेत आपले 14. मग ते कोणते ते पहिले बघूया. बघा सुरुवात अशी आहे, तर सुरुवातीला तुम्हाला यायचे अ, आ, ई, ई, त्याच्यानंतर उ, उ, त्याच्यानंतर ऋषीचा ऋ, त्याच्यानंतर क्लुप्तीचा क्लू. आता इथपर्यंत तुम्ही आले, इथपर्यंत तुम्ही आले. आता तुम्हाला माहीत झालं सुरुवातीला किती आहेत, अ, आ, ई, ई, उ, उ, ऋ आणि लू. हे जरा तुम्हाला नवीन वाटतात, कारण ज्यावेळेस तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं गेलं त्यावेळेस विशेष यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, आहे का नाही, लक्ष दिलं गेलं नाही. पण त्यामुळे ते आता तुम्हाला जरा विशेष वाटतात ते. बघा त्याच्यानंतर आता तुम्ही इथपर्यंत आले, अ, आ, ई, ई, उ, उ, ऋषीचा ऋ आणि क्लुप्तीचा क्लू. त्याच्यानंतर घ्यायचे आपल्याला ए, त्याच्यानंतर मध्ये घ्यायचे ॲ, त्याच्यानंतर घ्यायचे तुम्हाला आई, त्याच्यानंतर घ्यायचे ओ, त्याच्यानंतर घ्यायचे अ, आणि अ झाल्याच्या नंतर घ्यायचे तुम्हाला औ. मोजा एकदा. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय आहेत आपले तर सगळे स्वर आहेत. मोजा 14 होतात का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 हे झाले तुमचे स्वर. ज्यावेळेस आपण पहिली दुसरीमध्ये चौथीपर्यंत होतो त्यावेळेस आपला बेसिक पूर्ण पाया पूर्ण करण्यासाठी याच गोष्टी शिकवल्या जायच्या, पण त्यावेळेस आपल्याला काय एवढं समजायचं नाही. ठीक आहे, ज्यावेळेस शिक्षक जीव तोडून शिकवत असतात त्याच वेळेस आपण लक्ष दिलं असतं तर मग आता ही वेळ आपल्याला आली नसती पुन्हा तेच ऐकण्याची. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला पास व्हायचं होतं म्हणून तुम्ही अभ्यास करत होता. आता तुम्हाला नोकरीला लागायचं, भविष्य घडवायचं, याच्यासाठी तुम्ही आलात आणि त्याच्यासाठीच करताय, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपण काय केलं, अ, आ, ई, ई, उ, उ, ऋ आणि लू, त्याच्यानंतर ए, ॲ, ऐ, ओ, अ आणि औ. आता तुम्हाला याच्यामध्ये समजेल का ॲ आणि अ हे तुम्हाला नवीन दिसतील या ठिकाणी. तर हे स्वर नवीनच आलेले आहेत, है ना, यांचा वर्णमालेमध्ये नव्याने समावेश केलेला आहे. कोणी तर अरविंद मंगरुळकर यांच्या शिफारशीनुसार अरविंद मंगरुळकर यांच्या शिफारशीनुसार ॲ आणि अ यांना वर्णमालेत स्थान देण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला कुठेतरी लिहून ठेवायचं आहे. कोण, अरविंद मंगरुळकर यांची शिफारस आहे. ठीक आहे, तर मग आता हे स्वर तर बघितले तुम्ही, एकूण स्वर किती तर 14, बरोबर ना, ते लिहून दाखवले तुम्हाला त्या ठिकाणी. तर आता या स्वरांचं सुद्धा काय होतंय, विभाजन केलं जाते. याचे सुद्धा 4 प्रकारामध्ये विभाजन केलं जाते, ते बघू आपण थोडक्यात. बघा तर यांचं विभाजन आपल्याला स्वरूपानुसार करायचं. कसं, स्वरूपानुसार. ठीक आहे, स्वरूपानुसार यांचं विभाजन आपल्याला 4 टप्प्यांमध्ये करावं लागतं. किती टप्प्यांमध्ये, 4 टप्प्यांमध्ये. तर पहिला आहे तुमचा, बघा या ठिकाणी पहिला येईल तुमचा ऱ्हस्व स्वर. ठीक आहे, तर मग ऱ्हस्व स्वर म्हणजे काय रे, तर ज्या स्वरांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो, ज्या स्वरांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो. काय करतो, उच्चार करायला वेळ कसा लागतो, उच्चार वेळ कमी. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये लिहितो मी, ज्या स्वरांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो अशा स्वरांना आपण काय बोलतो तर ऱ्हस्व स्वर. बरोबर. आता हे ऱ्हस्व स्वर एकूण किती आहेत तर हे आहेत एकूण 5. एकूण ऱ्हस्व स्वर किती तर 5. मग कोणते ते बघूयात आपण. बघा आता या ठिकाणी तुम्हाला दिसतोय दिसतोय तर तो ऱ्हस्वच आहे, बरोबर. मग आपण लिहिणार अ, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर उ, त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे तुमचा ऋषीचा ऋ आणि हा क्लुप्तीचा
क्लुप्तीचा क्लू. ठीक आहे. तर ऱ्हस्व स्वरांमध्ये येणारे किती आहेत तर 5. बघा आपण या ठिकाणी जे बघतोय ना स्वर, ह्या एका 14 वर्णांवरच तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. किती मार्काचे 4 ते 5 मार्काचे प्रश्न. बघा आता तुम्हाला एकच प्रश्न लगेच विचारला जाईल का स्वर म्हणजे काय, एक व्याख्या विचारली जाते स्वर म्हणजे काय, ती तुमची पाठ असेल तर 0 मिनिटात तुमचा झाला 1 मार्क कन्फर्म झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जात आहे का बाबा जे तुम्ही बघताय स्वर, त्या स्वरांमध्ये ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो त्यांना आपण काय बोलतो तर ऱ्हस्व स्वर म्हणतो. मग असे ऱ्हस्व स्वर एकूण किती तर 5. किती लिहिले आपण 5. मग कुठले रे बाबा तर बघ अ इ उ ऋ आणि लू. बरोबर. याच्यामध्ये जे आपण लिहिलेत याच्यामध्ये जे लिहिले आपण याच्यामध्ये लिहिला तुझा ऋ आणि क्लुप्तीचा क्लू, हे वर्णमालेतून निघून जाण्याच्या मार्गावरचे दोघ जण आहेत. जाणार आहेत का आता ते शक्य नाही. ठीक आहे. पण बोललं जातंय कारण यांचा वापर फार कमी होतो म्हणून. ठीक आहे. यांचा वापर कसा होतो फार कमी होतो म्हणून हे ऋ आणि लू हे जे 2 वर्ण आहेत ते आपल्या वर्णमालेतून निघून जाण्याच्या मार्गावर आहेत. बरोबर. आता पहिला टप्पा बघितला आपण, स्वरूपानुसार किती बघायचे आपल्याला तर 4. स्वरूपानुसार किती बघायचे आपल्याला प्रकार तर 4. बरोबर. स्वरूपानुसार प्रकार तुमचे 4. त्याच्यामध्ये ऱ्हस्व स्वर किती आहेत तर ऱ्हस्व स्वर आहेत 5 आहे ना, आणि याचे किती आहेत तर हे 4. स्वरूपावरून प्रकार किती पडतात तर 4. तर पुढचा प्रकार बघू आपण आता. ऱ्हस्व झाल्यानंतर त्याच्यानंतर तुझा दीर्घ स्वर. बरोबर. आता हे दीर्घ स्वर म्हणजे काय हे एकदा समजून घ्या. आणि ऱ्हस्व स्वर तर आपण बघितलेलंच आहे. बरोबर. मग या ठिकाणी दीर्घ स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार करायला वेळ तुला जरा जास्त लागतोय यांच्या तुलनेत. कोणाच्या तुलनेत तर हे जे ऱ्हस्व आहेत यांचा उच्चार बघ तो अ इ उ ऋ आणि लू असा करताना उच्चार करताना कसा वेळ लागतो जरा कमी लागतो. पण ज्यावेळेस आपण दीर्घ स्वरांचा उच्चार करतो त्यावेळेस मात्र उच्चार करताना वेळ कसा लागतो जरा जास्त लागतो. म्हणून त्यांना काय बोलतो आपण तर बोलतो आपण दीर्घ स्वर. बरोबर. मग आता ते कुठले आहेत तर एकूण आहेत ते 3. किती आहेत एकूण 3. मग आता बघा याच्यामध्ये तुला दिसून जाईल पहिलाच आहे तुझा आ. बरोबर. मग तो लिहूयात आपण आ. त्याच्यानंतर आहे दीर्घ, त्याच्यामध्ये ई आणि मग आहे उ. हे तुझे दीर्घ स्वर. बरोबर. जर तुझ्या लक्षातच राहत नाहीत दीर्घ स्वर कुठले आहेत तर सरळ आईला आवाज द्यायचा आई उ घेऊन जा. आई उ आहे का नाही. आता बघायला भेटत नाही असे प्राणी, पण शोधले तर भेटतील, प्रयत्न करू नका. ठीक आहे. मग इथं बघा दीर्घ स्वर बघताना आपण काय म्हणलं तर ज्यांचा उच्चार करायला वेळ कसा लागतो जास्त लागतो. उच्चार करायला वेळ जास्त लागतो म्हणून यांना बोलतो आपण दीर्घ स्वर. बरोबर. त्याच्यामध्ये आ ई आणि उ तुझ्या लक्षात राहत नाही, तुला सरळ सांगून दिलं मी आईला हाक मार आणि सांग काय आई उ. ठीक आहे. मग हे काहीतरी लक्षात राहा म्हणून सांगतो तुम्हाला, बाकी काय नाही याच्या मागचं. ठीक आहे. तर मग आपण बघितलं आपण याच्यामध्ये 2 तर बघितले. हे कोणानुसार आहेत तर स्वरूपानुसार आहेत. अजून 3 बघायचे आहेत आपल्याला. तोपर्यंत तुला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तो काढून घे. बरोबर. याच्यातले 2 प्रकार तर बघितलेच आपण. आता तिसरा प्रकार बघू आपण. काय तिसरा प्रकार आहे आपला तर संयुक्त स्वर. अगोदर कुठल्या गोष्टीचा विचार करताना तुम्हाला त्याच्या मागची मूळ कन्सेप्ट ती बघायला पाहिजे. आता इथं दिलेच काय तर संयुक्त शब्दामध्ये अर्थ दडलेले. संयुक्त म्हणजे काय तर याची निर्मिती दोघांपासून झालेली असते. याची निर्मिती 2 स्वर
किंवा दोन विजातीय स्वर एकत्र येऊन ज्या स्वरांची निर्मिती होते त्या स्वरांना आपण काय बोलतो तर संयुक्त स्वर आहे का नाही. एकामध्ये एक मिसळला पण तो कसा पाहिजे विजातीय पाहिजे. ठीक आहे, कसा पाहिजे विजातीय. मग दोन विजातीय स्वर एकत्र येऊन ज्या स्वराची निर्मिती होते त्याला आणि त्यालाच आपण काय बोलतोय तर संयुक्त स्वर बोलतोय. मग आता ते कुठले आहेत ते पण बघू आपण. कुठले आहेत ए आई आणि ओ औ. व्याख्या लिहायची असेल तर तू लिहू शकतो दोन विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून ज्या स्वरांची निर्मिती होते त्या स्वरांना आपण काय बोलतो तर संयुक्त स्वर. मग इथे लिहूनच देतो मी तुला. ठीक आहे, दोन विजातीय स्वर एकत्र येतात आणि एकत्र आल्याच्या नंतर जो काही वेगळा स्वर तयार होतो आणि त्याला काय बोलतो आपण तर संयुक्त स्वर असे म्हणतो. तर आता या संयुक्त स्वरांची जी शिफारस आहे ना, तर याची शिफारस कोणी केले तर मोके दामले यांनी केलेली आहे. कोण रे बाबा मोके दामले, हे लक्षात ठेवायचं तुला. संयुक्त स्वरांची शिफारस केले कोणी तर मोके दामले. विचारलं जाऊ शकते तुला, तुझ्या माहितीसाठी तू लिहून घेऊ शकतो. ठीक आहे, तर मग बघा आता तुम्हाला व्याख्याच अशी तयार होते का दोन विजातीय स्वर एकत्र येऊन मग त्याच्यापासून तयार होतात म्हणून त्यांना काय बोलतो आपण तर म्हणून त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. बरोबर. मग याची निर्मिती कशी होते ते बघू आपण. ठीक आहे, आता सुरुवातीला तू लिहिला ए, त्याच्यानंतर लिहिला आई, त्याच्यानंतर लिहिला ओ आणि त्याच्यानंतर लिहिला औ. आता याची निर्मिती कशी होते ते बघा. बघा या ठिकाणी जो अ आहे त्याच्यामध्ये तू ऱ्हस्व ही घे किंवा दीर्घ ही घे, त्याच्यापासून तयार होणार जो आहे तो कोण असणार आहे तर ए असणार आहे. कोण असणार आहे ए. आणि हा सुरुवातीला तुला सांगितलं की दोन विजातीय स्वर एकत्र येतात आणि या दोन विजातीय स्वरांपासून एक स्वर तयार होतो त्याला काय बोलतो आपण तर त्याला बोलतो आपण संयुक्त स्वर. बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघ. त्याच्यानंतर काय घेतलं आपण आ घेतला आ. बरोबर. आ बरोबर त्याच्यामध्ये काय घेतलं आ अधिक ई आणि त्याच्यानंतर दीर्घ ई. या दोन ई पैकी कुठली एकी जरी आली तरी तुला त्याच्यातून निर्माण होणारा स्वर कुठला असणार आहे तो हाच असणार आहे. कुठला ऐ असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं बघू आपण ओ ची निर्मिती कशी होते. बघ आता ओ ची निर्मिती बघ. अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. हे डोक्यात फिट ठेवा का हा आला तरच आहे का तो आला तर तोच आहे का नाही. तर दोघांपैकी कुठलाही एक आला तरी तो चालेल पण सुरुवातीला तुझं अ पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन विजातीय म्हणले तर मग वेगवेगळ्या जातीचे. म्हणून मग अ मध्ये उ अधिक उ असं एकत्र करून त्याच्यापासून तयार होतोय तर ओ हा स्वर होतोय. त्याच्यानंतर बघायचे आपल्याला औ. तर मग पुन्हा काय करणार आपण आ घ्यायचा त्याच्यामध्ये उ किंवा दीर्घ उ. बरोबर. हे स्वर एकत्र येऊन तुमचे काय होतात तर संयुक्त स्वरांची निर्मिती होते. आणि या संयुक्त स्वरांची शिफारस कोणी केले तर या ठिकाणी मोके दामले यांनी या ठिकाणी संयुक्त स्वरांची शिफारस वर्णमालेत केलेली आहे. आता जरा पुढे जाऊ आपण. याच्यामध्ये तुम्हाला मी जी ओळख करून दिली होती की ॲ आणि अ. बरोबर. हे आलेत कुठून तर हे इंग्रजीमधून आलेत. कुठे आलेत इंग्रजीमधून आपल्या वाकंडे आलेत. मग ते झेलायचे आता आपल्याला. ठीक आहे. मग यांची शिफारस कोणी केली रे तर यांची शिफारस अरविंद मंगळूरकर. ठीक आहे, यांनी यांची शिफारस केली आहे. तर त्यांना आपण काय बोलतो तर यांना नाव दिलं गेलं कारण हे पाहुणे आहेत आपल्याकडे काय आदत्त
पाहुण्यासारखे आलेले आहेत म्हणून आपण काय बोलतो त्यांना आदत्त स्वर. ठीक आहे, दत्त घेतलेले. कुठले मग ते, तर मग ते आहे पहिला ॲ आणि दुसरा आहे तुमचा अ. यांची शिफारस कोणी केली रे? यांची शिफारस केली तुम्हाला सांगतो अरविंद मंगरुळकर. एका मार्कासाठी विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, माहितीसाठी तुम्ही लिहून घेतलं तर बरं होईल. तर ॲ आणि अ हे कसे तर प्रचलित इंग्रजी मधले आहेत. आपण जसं बोलतो बॅट, बॉल, यांच्यामध्ये या बॅटमध्ये जो स्वर आहे तो कुठला आहे? ॲ. बरोबर, तो कुठला आहे? ॲ. तर आणि त्याच्यानंतर आपण बोलतो बॉल, याच्यामध्ये जो स्वर आहे तो कुठला? तर अ. मग हे इंग्रजीमधून आले आणि आपल्यामध्ये मराठीमध्ये सर्रासपणे याचा वापर होऊ लागला या वर्णांचा. म्हणून मग आता काय केलं, मंगरुळकरांना वाटलं की यांना काय करावं, वर्णमालेत स्थान देऊन टाकावं. मग त्यांनी शिफारस केली आणि त्याच्यानुसार ॲ आणि अ यांची जशी उच्चार स्थान आहेत, जसं की ए आई, ओ औ, मग ए आणि आई याच्यामध्ये ॲला जागा देण्यात आली. का तर त्यांचा उच्चार त्याच्यानुसार सेम आहे. त्याच्यानंतर ओ आणि औ यांचा उच्चार जसं सेम आहे तर त्याला मिळता जुळता याचा अचा उच्चार आहे, त्यामुळे त्याला त्या ठिकाणी जागा देण्यात आली. म्हणून यांना म्हटलं जाते आदत्त स्वर किंवा इंग्रजीतून आलेले स्वर असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, हे होते तुमचे स्वरांचे स्वरूपानुसार पडणारे 4 प्रकार, ते जे काही आपण बघितले. आता स्वरांमधला पुढचा मुद्दा बघायचा आपल्याला, तर तो आहे स्वरादी. काय? स्वरादी. बघा इकडे एकूण किती आहेत रे स्वरादी? तर 2. आता स्वरादी म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. बघा, स्वरादी म्हणजे काय तर स्वर आहे ज्याच्या आधी. काय म्हणतो आपण? स्वर आहे ज्याच्या आधी, त्याला म्हटलं जाते स्वरादी. बघा ठीक आहे, स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतो आपण स्वरादी. तर या ठिकाणी आपल्याला फक्त पूर्वी कसं तुमचा अम आणि आ यांचा वापर केला जायचा, तर आता तसं न करता फक्त तुम्हाला काय सांगितलंय, चिन्हांचा वापर करा. मग चिन्ह कसे येणार आहेत रे? बघ, आता या ठिकाणी हा जो टिंब आहे हा एक आणि ही रेष आहे त्याच्या मागचा, बरोबर. ही 2 चिन्ह वापरून आपल्याला काय करायचंय तर स्वरादींची ओळख करून घ्यायची. तर मग बघा, याला म्हटलं जातंय अनुस्वार. याला काय बोलतो आपण? अनुस्वार. आणि याला म्हटलं जातंय विसर्ग. हे दोघांची कशी स्वतंत्र ओळख आहे? एकाला म्हटलं जातंय अनुस्वार, दुसऱ्याला म्हणतात विसर्ग. आता अनुस्वार म्हणजे काय तर हा ज्या वेळेस कुठल्याही अक्षरावर स्वर होतो तेव्हा त्याचा उच्चार कसा होतो रे तर खणखणीत आणि स्पष्ट उच्चार होतो, म्हणून त्याला काय म्हटलं जाते? अनुस्वार. अनुस्वार म्हणजे काय तर स्पष्ट आणि खणखणीत उच्चार. स्पष्ट आणि खणखणीत उच्चार ज्यांचा होत असेल त्यांना बोलतो आपण अनुस्वार. तर याच्यामध्ये आपण हे चिन्ह वापरून अ अशा प्रकारे बनवतो, याला बोलतो आहे की नाही. मग विसर्ग म्हणजे काय? आता पुढचा आहे आपला विसर्ग. विसर्ग याचा अर्थच असा होतो की सोडणे, सोडून देणे. मग ज्या वेळेस या वर्णाचा उच्चार आपण करतो किंवा या विसर्गाचा उच्चार करतो त्यावेळेस आपल्या फुफ्फुसातली जी हवा आहे जी काय असेल ती आपण काय करतो? सोडतो. सोडतो म्हणजेच काय तर विसर्ग करतो त्या हवेचा. मग आपण बोलतो, तुम्ही यज्ञाला बसले तर बोललं जाते स्वाहा. ठीक आहे, तसंच आहे ते आहा.
बघा इकडं याचा उच्चार कसा होतो तर आहा, आपण बोलतो आहा, बरोबर. मग इथं विसर्ग म्हणजे काय तर हवेचा विसर्ग होणे. ठीक आहे, फुफ्फुसातली जी हवा आहे तिचा काय केला जाते तर विसर्ग केला जातो याचा उच्चार करताना. थोडक्यात ती सोडली जाते म्हणून तिला काय बोलतो आपण सोडणे म्हणजेच विसर्ग करणे म्हणजे ज्याला बोलतो आपण विसर्ग. मग काय करतो आपण आता तुमची व्याख्याकडे येऊ आपण. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वरादी, बरोबर. स्वरादी बघायचे ना, एकूण स्वरादी किती आहेत आपले तर 2 स्वरादी आहेत. मग ते कसे त्याचे चिन्ह काय हे पण बघितले आपण. तर मग बघा या ठिकाणी आपण हे जे 2 चिन्ह दिलेत, हे जे 2 चिन्ह दिलेत त्याच्या आधी काय रे तुमचा हा स्वर आहे. त्याच्या आधी काय हा स्वर आहे म्हणून म्हणलंय स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वरादी, आहे का नाही. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वरादी, बरोबर. तसंच इकडे आता इथं बघा याचं पण तेच आहे. मग आता तुम्हाला विचारलं जातंय की वर्णमालेत एकूण स्वरादी किती तर त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे ना. किती स्वरादी तर एकूण स्वरादी 2 आहेत. मग ते कुठले तर आणि आहा. ज्याचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत आहे त्याला बोलतो आपण अनुस्वार. त्याला काय बोलतो आपण त्याला बोलतो अनुस्वार. आणि ज्याचा उच्चार करताना बऱ्या प्रमाणात हवा विसर्जित केली जाते त्याला बोलतो आपण विसर्ग. ठीक आहे, तर मग आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. तर याच्यानंतरचा जो दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत तर व्यंजने, याचा आपण अभ्यास करू. तुर्तास व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, कमेंट करा आणि आवडला नसेल तर मग लाईक करा. ठीक आहे, जय हिंद.